नमस्कार, मी चेतन बोराडे जनता न्यूजमधून आपल्यासमोर येत आहे. जुन्नर नगरपालिकेचा परत एक थोडासा हास्यास्पद किंवा थोडासा की ऐतिहासिक विषय घेऊन की बाबा असं काही घडलंच नाही की पूर्ण पुणे जिल्ह्यात असं घडलं नाही, ते जुन्नर नगरपालिकेत घडलं. तर विषय आहे जुन्नर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 कामानिमित्त जुन्नर नगरपालिकेने एका केटरर्सला वर्क ऑर्डर दिली होती. पहिल्यांदा आपण खाण्याची ती वर्क ऑर्डर वाचतो, तुम्ही लक्षात घ्या नक्की काय चालू आहे. वरील विषयांकित नमूद केलेल्या कामाकरता प्रशासकीय ठराव 43 दिनांक 29/7/2025 ने मंजूर केलेवरून आपण दिनांक 28/10/2025 रोजी रक्कम रुपये 500च्या स्टॅम्प पेपरवर करून दिलेल्या करारनाम्यावरून सदर कामाकरिता आपणास या पत्राद्वारे जुन्नर नगर परिषदेच्या निवडणूक सार्वत्रिक निवडणूक 2025 कामी आवश्यक असले त्यावेळी आपणास लेखी सूचना दिली जाईल. दिनांक आता बघा हे महत्त्वाचं आहे, त्यासाठी दिनांक 1/12/2025 रोजी 300 लोकांचं जेवण. दिनांक 2/12/2025 रोजी सकाळी नाश्ता व दुपारी जेवण 300 लोकांचं, रात्री जेवण 200 लोकांचं व दिनांक 3/12/2025 रोजी सकाळी नाश्ता 200 प्लेट व चहा तसेच दुपारी जेवण 100 ताट. दिनांक 2 त्यावेळी आपण सदरचं काम तातडीने पूर्ण करून देण्यात यावे. सदर वर्क ऑर्डर ही विक्रम सुनील गायकवाड यांना दिली होती. आता यात काय झालं हे मी तुम्हाला सांगतो की यात झालं असं की नेहमीप्रमाणे यांची निविदा निघाल्यावर नेहमीप्रमाणे कोणतंही कॉम्पिटिशन नाही, 3च निविदा आल्या यांच्याकडं. तिन्ही निविदांचे रेट आणि कसे की बाबा कर्मचारीच ठेकेदार कसे बनतात, आता याचा थोडासा खुलासा दाखवतो आपल्याला. याच्यात पाणी जार प्रति जार हे बघा 5,500 रुपयाला, हे 5,500 रुपयाला पाणी जार दाखवलं आहे प्रति, म्हणजे एक जार. आता ही लिहिताना काहीतरी चूक झालेलं आहे, मान्य आहे मला. अहो साहेब दुसऱ्याने पण तशीच चूक केलेली आहे. हे बघा दुसऱ्याच्या ह्याच्यात 4,000 नाही 5,000, हे बघा 5,000 हे झालं. आता या दोघांनी चूक केली बाबा, चुकून झालं असेल, काय नाही, माणसं आहेत, चूक होत राहती. अहो साहेब तीच चूक परत तिसऱ्यांनी केली. हे बघा 4,500 रुपयाला एक पाणी जार. म्हणजे सदर टेंडर किंवा सदर या निविदा कोणीतरी एकानेच कशा समोरच्याकडून लिहून घेतलेल्या आहेत आणि त्यामुळं असा डाऊट, एक मनात शंका तयार होती की बाबा हे कर्मचारीच इथले ठेकेदार तर नव्हते ना. आता ही जेवणाचं ऑर्डर दिली, पण बाबा ह्याच्यात रेट काय लावलेत तुम्हाला दाखवतो. ज्यांना निविदा प्राप्त झाली विक्रम सुनील गायकवाड यांना जेवणाचं प्रति ताट 270 रुपये, की जे जुन्नर शहरात अजूनपर्यंत कोणत्याही हॉटेलला नाही. पोहे नाश्ता 110 रुपये, की जो पुणे जिल्ह्यात कुठंच भेटत नाही. चहा प्रति कप 15 रुपये, बाबा चहा 10 रुपयाला आहेत जुन्नर शहरात, पण 15 लावू शकतात. त्याच्यानंतर पुरी भाजी किंवा व्हेज पुलाव जिलेबीसह प्रति प्लेट 190 रुपये आणि परत आला पाणी जार. हे बघा इथे 4,500 रुपयाला एक पाणी जार. आता आहे का नाही गंमत याच्यात. ही गंमत झाल्यानंतर हे सगळं त्यांनी निवडणुकीच्या काळात यांनी बिलं काढली, बिल बनवलं, 2-3 दिवसाची वर्क ऑर्डर दिली आणि यांनी दिनांक 30/10/2025 पासून जेवणं सुरुवात केली. हे बघा 30/10/2025 पासून जेवणं चालू केली. जेवणाला लोक 60-190 रुपये, की जो त्यांनी रेट वेगळाच दिला होता, इकडं रेट वेगळा दाखवत आहेत. 15/11ला अशी जेवणं दाखवली. त्यानंतर 2/12/2025 म्हणजे ज्या दिवशी निवडणूक होती त्या दिवशी अचानक यांची जेवणाची संख्या वाढून 450 जण. अहो एवढा स्टाफ होता का आपला.
एवढा स्टाफ होता का? काळजी घ्या, काय करताय, काय नाही, नक्की काय चालवलंय. त्याच्यानंतर 2:12ला परत 225 ताटं अजून लावली. तदनंतर 1:12ला 382 ताटं लावलीत. 1:12ला असं काय होतं, की बाबा 382 लोकं नगरपालिकेत आली किंवा कुठं दुसऱ्या ठिकाणी बोलवले होते. त्यानंतर यांनी नाश्त्याचं हे केलं. नाश्त्याच्या ह्याच्यात 1:12ला 560 लोकांचा नाश्ता दाखवलेला यांनी. ₹110 होता जो, ₹110 प्लेटचा. त्याच्यानंतर 2:12ला 400 लोकांना नाश्ता व अचानक 400 जार. थोडंसं मजेशीर आहे ना, की बाबा एवढं लागलं कसं. आता त्यानंतर हे बिल गेलं वरती ऑडिटरकडं, की बाबा बिल चेक करा काय झालं. तर ऑडिटरने ते बिल पाहताच की बाबा हे काय आहे, त्यांनी लगेच त्यांच्या शेऱ्यासहित सांगितलं की बाबा हे तडजोडीने बिल कमी करा, तडजोडीने हे बिल कमी करा असं राहुल सईद यांनी सांगितलं. राहुल सईदनी सांगितल्यानंतर बघा माझ्या आता हे कसं कर्मचाऱ्यांचा घोटाळा तुमच्या समोर येईल. इथं दाखवलं जेवणाची प्लेट ₹200 आणि नाश्त्याची प्लेट ₹50 आली. म्हणजे 110वरनं डायरेक्ट ₹50. आणि जे बिल देण्यात आलं त्याला जेवणाचा रेट लागला ₹190. हे बघा इथं दाखवतो तुम्हाला ₹190. आणि जे नाश्ता दिला त्याला लागला डायरेक्ट ₹40. हे बघा. आणि पाण्याचा जार तर डायरेक्ट बघा किती रुपयाला आला, डायरेक्ट आला ₹25. आणि मग त्यांनी काय केलं 400 जार. अहो पण ह्यात एक गोष्ट ज्या मंडळींनी किंवा ठेकेदारांनी किंवा जे कर्मचारी प्लस ठेकेदार आहेत हे एक गोष्ट विसरले. तुम्हाला नवीन कोणता तरी विषय होता तो विसरून गेले. अहो तुम्ही या चहाचं नाही लावलं साहेब, ते थोडे पैसे राहिलेच तुमचे, ते लावायला पाहिजे होतं का नव्हतं, तुम्ही ते लावलंच नाही. म्हणजे बिल वाढलं असतं ना थोडंसं अजून. आता ह्या सर्व प्रकारात ह्यांच्याकडे जी लोक आली होती काम करण्यासाठी निवडणुकीची, ही संख्यावारी पाहिली आणि जेवणाच्या ताटाची नाश्त्याची संख्यावारी पाहिली, ही कुठं जुळत नाहीये. मग यांनी जेवण घेऊन कुठं फेकलं का काय असं शंका येते. का घरी घेऊन गेले? जर का घरी घेऊन गेले असतील तर चांगले बाबा, कोणाच्या तरी पोटात जावं, पण फेकलं असेल तर काहीतरी चुकीचं वाटतं ना. आता हे जेवणाचं जे टेंडर त्यांनी दिलं होतं ह्या सदर केटरर्सवाल्याकडं फूड लायसन किंवा फूड सेफ्टी किंवा हे ज्या कर्मचाऱ्यांना जेवण द्यायचंय किंवा निवडणुकीच्या दिवशी द्यायचंय त्यांच्याशिवाय तिथं काम करायला दुसरी टीम नव्हती. तर मग याची काय फूड टेस्टिंग झाली आहे का? तर ह्याच्याबद्दल यांच्याकडे कोणतंच उत्तर नाही आहे, सगळं अनुत्तरित आहेत. आणि आम्ही जेव्हा यांना विचारलं की बाबा हे आपल्याकडे किती स्टाफ होता, त्यांची काय आकडेवारी आहे का, तर परत कालच्यासारखं त्यांनी नेहमीप्रमाणे उत्तर दिलं. त्या सर्व कागद जी हजेरी होती किंवा जे रजिस्टर होतं त्याला सील केलंय. अहो साहेब रजिस्टर सील करतात, कमाल झाली ना. यांनाच कधी सील नाही केलं राव, यांना सील करायला पाहिजे होतं ना. पण ते राहिले बाजूला, हे भलत्यांनाच सील करत बसलेत. आता जर का हजेरी रजिस्टर पण सील करून गेले निवडणूक अधिकारी म्हणल्यावर कमाल झाली. बरं कमाल झाली तर मग यांना जे पगार किंवा ही जी बिलं काढली यांनी मग क्रॉस व्हेरीफाय नाही केलं का? हे केलंच नाही का अजिबात? ही बिलं क्रॉस व्हेरीफाय न करता जर का बिलं काढली असतील तर यांच्यावर का नाही कारवाई व्हावी? बरोबर आहे. आता हे बिल यांनी 24/10/2025 रोजी टिप्पणी दिलेली आहे. बरोबर, 24/10/2025 यांनी टिप्पणी दिल्यानंतर 24/10 हां यांचं चुकलं असेल, 24/11ला 24/10ला टिप्पणी दिली. अरे बापरे, हे बघा नाही हीच प्रिंट मिस्टेक असेल, ही 24/12 असेल, ती 10 झाली असेल, चुकून झालं असेल ते. त्याच्यात आपण काय हे नाही, कारण की जर का यांनी टिप्पणी आधीच बनवली म्हणजे यांचं जेवणाचे रेट आधीच तयार होते का, किती लोक होती काय होती. 24/12 धरू आपण प्रिंट मिस्टेक म्हणून. बिल बघा लगेच 24/12ला बिल दिल्यावर 9/1/2025 रोजी लगेच बिल देण्यात आलं.
परत एकदा तोच मुद्दा की अत्यावश्यक सेवेतली बिलं इथं थांबवली जातात, बरेचसे ठेकेदार बरेचशा लोकांची इथं बिलं थांबवली जातात. मग यांची बिलं देण्याची एवढी घाई का असते? हे घाई का करतात? आणि इतिहासात पहिल्यांदा अशी गोष्ट घडली ना की 110 रुपये प्लेटचे पोहे नगरपालिकेने मंजूर केले. हे जे 110 रुपयाचे जे पोहे आहेत, हे याच्यात नक्की काय टाकलं होतं बाबा? की काय होतं असं 110 रुपये प्लेटच्या पोह्यात? आणि ते एवढे कसे खाल्ले लोकांनी, एवढे आवडले कसे? हे बघा, 110 रुपये प्रति प्लेट. जर का हे 110 रुपयाचे पोहे नक्की काय होतं? आता त्या पोह्यात कोथिंबीर कुठून आणली होती, पोहे कुठून आणले होते, शेंगदाणे कुठून आणले होते? एखाद्या वेळेस गॅस पण मला वाटतं डायरेक्ट इराकवरनं आणले होते का, हे पाहणं गरजेचं असतं. आता ह्यातली हे बघा, अजून एक तुम्हाला थोडीशी मिस्टेक दाखवतो. हे जे हँडरायटिंग आहे, हे हँडरायटिंग इथल्याच एका कर्मचाऱ्याचं आहे असं बऱ्याच जणांचं म्हणणं येत आहे. बघा, म्हणजे हे नक्की बिलच कर्मचारी बनवतात, तर आता काय बोलणार आपण? तरी पाहूया आता याच्यावर नवनिर्वाचित नगराध्यक्षा व सर्व नवनिर्वाचित नगरसेवक काय करतायत. आता आपण यांच्यासमोर मोठा खुलासा दाखवलेला आहे. आता हे काय करणार आहेत हे जनता 100% पाहणार व यांना जाबही विचारेल ही अशी अपेक्षा करतो. आपणही आपलं काय मत आहे कमेंटद्वारे दाखवावं. धन्यवाद. जनता न्यूज, चेतन बोराडे. आणि येणाऱ्या काळात अजून मोठे मोठे भ्रष्टाचार किंवा अशाच पद्धतीचे उद्योग आपण समोर आणणार आहोत. पाहत राहा जनता न्यूज.